सकाळची वेळ होती. विश्वासराव खुर्चीत चिंताग्रस्त बसले होते. त्यांचं मन खूप दुखावलेलं होतं. त्यांची नजर शून्यात होती. आज त्यांच्या दुःखाचं कारण सुद्धा तसंच होतं. आज त्यांची रवानगी वृद्धाश्रमात होणार होती. त्यांची बायको आनंदीबाईच्या आठवणीने त्यांचे डोळे आणि हृदय भरून येत होतं. आयुष्यभर काम करून घाम गाळून पैसा पैसा जपून त्यांनी जे घर बांधलं होतं, आज ते घर त्यांच्यासाठी परकं होणार होतं. त्या घरात त्यांच्यासाठी जागाच नव्हती. त्यांचा मुलगा मनीष, अगदी लहानपणापासून मनीषला त्यांनी खूप जीव लावला होता. त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत मनीषचं बालपण अगदी आनंदात गेलं होतं. त्याला कोणत्याही गोष्टीची कमी त्यांनी भासू दिली नव्हती. काही वर्षापूर्वी मनीषची आई आनंदीबाई यांचं निधन झालं होतं. आता मनीषला सुद्धा नोकरी लागली होती. पण घरात बाई माणूस नसल्यामुळे घराला घरपण नव्हतं. विश्वासरावांनी मनीषचं लग्न करायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी मुली पाहायला सुरुवात केली. बऱ्याच मुली पाहून झाल्या आणि त्यांना सीमा पसंत पडली. सीमा दिसायलाही छान होती, शिवाय शिकल्या सवरलेली होती. विश्वासरावांना वाटलं, आता आपल्या घरामध्ये नव्याने आनंद येणार, घर कसं भरभरून वाटणार. या विचाराने विश्वासराव खूप खुश होते. मनीषचं लग्न त्यांनी धूमधडाक्यात पार पाडलं. घरात सून आली. विश्वासराव खूप आनंदात होते. घरात काही कमी असेल तर ते पटकन जाऊन घेऊन यायचे आणि शक्य तेवढी मदत सुनेला ते करत असायचे. काही दिवस व्यवस्थित निघून गेले. त्यानंतर सीमाला विश्वासरावांची देखभाल करणं नकोसं वाटायला लागलं. तिला वाटत होतं मनीष सोबत राजा राणीसारखं घरामध्ये दोघंच राहावं. विश्वासरावांची तिला अडचण वाटायला लागली. सीमा दररोज विश्वासरावांच्या छोट्या छोट्या चुका काढायला लागली. कामावरून मनीष घरी आला की ती त्याचे कान भरायला लागली. विश्वासराव कसे चुकीचे आहेत ही ती रोज मनीषला सांगायची. ऐकून ऐकून मनीषला सुद्धा खूप कंटाळा आला होता. आता त्या दोघांनी मिळून विश्वासरावांना वृद्धाश्रमात पाठवायचं ठरवलं. आणि आज तो दिवस उगवला होता आणि वृद्धाश्रमातून त्यांना घेऊन जाण्यासाठी कोणीतरी येणार होतं. सीमा घरकामात व्यस्त होती. ती मनीषचा टिफिन भरता भरता म्हणत होती, हे लोक अजून कसे आले नाहीत? त्यांना इतका वेळ कशाला लागतोय? मनीषला सुद्धा ऑफिसला जायचं होतं. त्याची सुद्धा गडबड चालू होती. तो सीमाला म्हणाला, आज माझी मीटिंग आहे, त्यामुळे मला लवकर निघायला लागेल. वृद्धाश्रमातून लोक येतील तेव्हा तू सगळं सांभाळून घे. यावर सीमा म्हणाली, मला सुद्धा उशीरच होतोय मनीष. तुला माहित आहे ना, माझे बाबा आजारी आहेत. मला त्यांना भेटायसाठी लवकर जायचे. मला त्यांची खूप काळजी वाटायला लागली आहे. विश्वासराव हे सगळं हतबल होऊन ऐकत होते. त्यांची काळजी करणारं आज कोणीच नव्हतं. सीमा म्हणाली, बाबा, तुमचं सगळं सामान मी भरून ठेवलंय. ते लोक आता येतच असतील. आणि हो, त्यांच्यासमोर तुम्ही फक्त हो म्हणायचे, आगाऊ गोष्टी करायच्या नाहीत. सीमा थोडी दरडावूनच बोलत होती. विश्वासरावांना हुंदका मावत नव्हता. इतक्यात दारावरची बेल वाजली. मनीषने दार उघडलं. एक सुंदर तरुण मुलगी दारात उभी होती. मनीष म्हणाला, कोण तुम्ही? माझं नाव अर्चना. विश्वासरावांना वृद्धाश्रमात घेऊन जाण्यासाठी आलीये. मनीष थोडा गोंधळलाच आणि म्हणाला, मला वाटतच नाही तुमच्यासारखी सुंदर तरुण मुलगी असं काम करत असेल. असो, आत या आणि बाबांना घेऊन जा. अर्चना घरात आली आणि विश्वासरावांच्या शेजारी बसली. सीमा अर्चनाशी थोडी अडखळतच बोलत होती. त्याचं काय ना, आम्हाला वाटत होतं बाबांनी आमच्या सोबतच राहावं. मनीषकडं इशारा करत ती पुढे म्हणाली, पण यांची ना एवढी कमाई नाही की ज्यामुळे एवढ्या माणसांचा खर्च करता येईल. आणि होम लोन सुद्धा घेतलेलंच आहे ना. तिचं बोलणं मध्येच काटत अर्चना म्हणाली, हो, मी समजू शकते. ती पर्समधून एक पेपर काढत म्हणाली, मला या पेपरवर तुमची सही पाहिजे. त्यानंतर मी काकांना घेऊन जाते. मनीषने तो पेपर हातात घेतला, नीट वाचला आणि त्यावर सही केली. मनीष आणि सीमा घाईत असल्यामुळे आवराआवर करण्यासाठी ते किचनमध्ये गेले. अर्चना विश्वासरावांना बोलत होती, सर, बहुतेक तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही, पण माझे वडील तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. अविनाश सबनीस हे नाव तुम्हाला आठवतं का? विश्वासराव म्हणाले, नाव तर मला ऐकल्यासारखं वाटतं, पण नक्की कोणते आठवत नाही. अर्चना म्हणाली, सर, हा तोच माणूस आहे ज्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी तुम्ही खूप मदत केली आहे आणि तीच मुलगी आज तुमच्या पुढे बसलेली आहे. आता विश्वासरावांना सगळं काही आठवू लागलं.
त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद झळकला. अरे बेटा, तू तर अभ्यासात खूप हुशार होतीस. दरवेळी कोणत्याही परीक्षेत तुझा पहिलाच नंबर असायचा आणि तू हे वृद्धाश्रमाचं काम हे कसं काय? यावर अर्चना म्हणाली, सर, शिक्षणानंतर मी 3 वर्ष चांगल्या पद्धतीची नोकरी केली. त्यानंतर मला असं वाटायला लागलं की माझ्या बाबांना माझी गरज आहे आणि त्यांच्यासारखे बरेच जण आहेत ज्यांना की कुणाची तरी गरज असते. आणि मग मी आणि माझे बाबा आम्ही दोघांनी मिळून काही लोकांच्या मदतीनं एक वृद्धाश्रमाची स्थापना केली. आत्ता सध्या आमच्याकडे 15 लोक आहेत आणि आता तुम्ही यापुढचे पाहुणे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्ही असं समजा की आज तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी राहायला जात आहात. विश्वासराव म्हणाले, खूप चांगलं काम करत आहात तुम्ही लोक. इतक्यात मनीष आणि सीमा तिथे आले. या दोघांना बघून मनीष म्हणाला, अरे, तुम्ही दोघं अजून गेला नाहीत. ठीक आहे, मला उशीर होतोय. मी ऑफिसला जातो. तुम्ही जाऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्ही चांगल्या निवांत गप्पा करू शकता किंवा बोलू शकता. थोडा उद्धटपणानेच मनीष बोलत होता. अर्चनाला मनीषचं बोलणं खटकलं. त्यावर ती म्हणाली, क्षमा असावी, पण मला विश्वास सरांना बोलण्याची खूप दिवसापासून इच्छा होती, पण अशा पद्धतीने मी त्यांच्याशी भेटेन असं मला वाटलंच नव्हतं. जेव्हा वृद्धाश्रमासाठी त्यांचं नाव ऐकलं तर मला राहवलंच नाही. त्यामुळंच मी स्वतः त्यांना घेऊन जायला आले. माझे बाबा सुद्धा येणार होते, पण त्यांना अचानक थोडंसं काम निघालं म्हणून येऊ शकले नाहीत. आणि तसंही विश्वास सर आता आमच्या सोबतच राहणार आहेत. सीमा म्हणाली, काय तुम्ही यांना अगोदरपासूनच ओळखतात? अर्चना म्हणाली, मी एवढं नाही, पण माझे बाबा मात्र यांना चांगल्या पद्धतीने ओळखतात. एक वेळ होती ज्यावेळी माझे बाबा खूप अडचणीत आले होते. त्यावेळी सरांनी आम्हाला खूप मदत केली होती आणि माझ्या शिक्षणासाठी सुद्धा त्यांनी आम्हाला चांगलीच मदत केलेली होती. यावर मनीष पुन्हा उद्धटपणे म्हणाला, बरं झालं ना, तुम्हाला सुद्धा त्यांचा उपकार फेडायला मौका मिळाला. आणि असेही तुम्हाला बघून वाटतच नाही की तुम्ही कोणतं मोठं काम करू शकाल. विश्वासराव दचकले आणि म्हणाले, बेटा, कृपा करून असं यांच्याशी बोलू नकोस. अर्चना विश्वासरावांना मध्येच थांबवत म्हणाली, ठीक आहे ना काका, काही होत नाही आणि असंही हे खरंच आहे. चला आपण निघूया. अर्चनाने विश्वासरावांच्या हाताला धरलं आणि त्यांना आधार देत देत दरवाजाकडे निघाली. काही पावलं चालून अर्चना पुन्हा मागे वळाली आणि मनीषला म्हणाली, तसं तुम्ही विषय काढलाच आहे ना, तर तुमच्या माहिती खातर तुम्हाला सांगते, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता ना, त्या क्षेत्रात मी तुमच्यापेक्षा उच्च पदावर नोकरीला होते. मी 3 वर्ष नोकरी केली आणि या 3 वर्षामध्ये माझी प्रगती बघून मला 2 वेळा प्रमोशन मिळालं होतं. आज मी नोकरी सोडली नसती ना, तर आज मी तुमची बॉस असले असते. पण मला जीवनात येऊन काहीतरी अजून चांगलं काम करायचं होतं आणि म्हाताऱ्या, बेबस, बेसहारा लोकांची मदत करण्यासाठी देवानेच मला मौका दिला. अर्चना विश्वासरावांना घेऊन पुन्हा 4 पावलं चालली. अजून एकदा परत वळून बोलू लागली, तसं मनीष सर, जाता जाता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. माझे बाबा आणि विश्वास सर यांची जिथं भेट झाली ते ठिकाण एक अनाथाश्रम होतं. तेव्हा माझे बाबा अनाथाश्रम चालवत होते आणि विश्वास सर त्या ठिकाणी एक मुलगा दत्तक घेण्यासाठी आले होते. आणि तुम्हाला माहित आहे का, पुढे चालून त्यांनी त्याचं नाव मनीष ठेवलं. एकदाच मनीषच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला चक्कर आल्यासारखं झालं आणि तो पटकन खाली बसला. सीमा त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिचे हात झटकून टाकले आणि सीमाकडे भलत्या रागाने तो पाहत होता. विश्वासराव सुद्धा एकदम स्तब्ध होते. त्यांचे हातपाय थरथर कापायला लागले. त्यांचा चेहरा गोरा मोरा झाला. आजपर्यंत त्यांनी मनीषला अजिबात समजू दिलं नव्हतं किंवा जाणवू दिलं नव्हतं की तो एक दत्तक घेतलेला अनाथ मुलगा आहे. विश्वासराव पटकन दाराच्या बाहेर पडले. त्यांनी मागे वळून अजिबात बघण्याचा प्रयत्न केला नाही. मनीषच्या डोक्यात तेच तेच शब्द फिरत होते आणि विश्वास सर त्या ठिकाणी एक मुलगा दत्तक घेण्यासाठी आले होते. अर्चना आणि विश्वासराव मागे फिरून न बघता वृद्धाश्रमाच्या दिशेने निघून गेले. ही कथा यापुढे ऐकायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.